फूल बैठी आयुष्या शिरती देह बैसा घडी घडी काळ वाटयाची पाही अजून किती आहे अवकाश हाची अनुताप घेऊन सावध काहीतरी बोध तरी म्हणा एक तास उरला चक्रंग रायासी भाग्यदशा कैसी प्राप्त झाली हरिमुखी गाता हरपुली चंदा त्याने सापडला हरी तयाला साधवी एका जनार्दनी हरी बोला हरिमुखी गाता हरपली चिंता त्याने मागोबा जन्म घेतली संचरण सरोजम संग्रमिलांबराम शरण हि पदामि मंगलम तरुण तुलसी माला कंदरम कंजनेत्रम सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि कलावग्निजीवधारथावतरं क्रं कपिजोभिकामोदिवक्त्रम् खलानीशमादापमदार्हलक्ष्यं समाधिस्तमर्दिं भजेत्यादेवम् नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याणमूर्ति नमो सद्गुरु भास्करा परमकीर्ति गंगा विशुद्धं निपपादस्पर्शं सर्वविष्टितं चुम्बितं पुण्यस्थानं सराले स्थितं तं समाधिस्थमूर्तिम् नमामि गंगागिरियोग्यराजम् तपोज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपम् सदालंकृतं साधु संन्यासयोगम् मुखे वेदान्त शास्त्रार्थनिधिम् नमो नारायण ब्रह्मस्वरूपम् संपाद्यज्ञानं च विदाय भक्तिं विलोकितमेन समाधिराजः वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसादरुन्मुदं जयन्ति गिरियास्मरणं होय सकल विद्यं च विकरणति चिबन्धु श्रीचरण श्रीगुरुंचे श्री नमस्कारोमि आदार सेवे लागी सेवक जालो सेवे लागी Thank you.
सेवेलागी सेवक झालो तुमचा लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवहेर परिमळ गिरिया ओस फूल बेची आयुष्या शेवटी देह कैसा हरिमुखी गाता हरपली चिंता त्यामुळे मागुता जन्म घेणे अधिष्ठान दैवत श्री संत सद्गुरु तुलसीराम बाबांच्या चरणी साष्टांग प्रणाम करतो. मुक्त कैवल्य तेजोनिधी परब्रह्म स्वरूप भगवान श्री ज्ञानोबराया जगद्गुरु श्रीमंत श्री तुकोबराया योगीराज सद्गुरु गंगागिरीजी महाराज स्वानंद सुखनिवासी नित्य स्मरणीय सद्गुरु श्री नारायणगिरीजी महाराज स्वानंद सुखनिवासी नित्य स्मरणीय सद्गुरु जोग महाराज राष्ट्रसंत सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज श्री समर्थ सद्गुरु किसनगिरीजी बाबा अधिकरून वारकरी संप्रदायातील सकल संतांच्या स्मृतीला अभिवादन करतो. आजच्या चिंतन सेवेकरता उपस्थित भगवान स्वरूप सरश्रोतृवृंद, उपस्थित टाळकरी भजनी मंडळ, गुरुजन महाराज मंडळी सर्वांच्या चरणी श्रद्धेने वंदन करून आजच्या सेवेला प्रारंभ करतो. विठ्ठल आजच्या चिंतन सेवेकरता निरूपणाकरता घेतलेला अभंग संत श्रेष्ठ वैराग्य मुकुटमुनी महाराष्ट्र भूषण श्री क्षेत्र पैठण निवासी शांती ब्रह्म श्री एकनाथ महाराज यांचा हरिपाठातील गोड असा चिंतनीय अभंग आहे. अभंग ऐकायला थोडासा नौका वाटला म्हणून अभंगाचा सरळ भावार्थ आपल्या समोर ठेवतो. शांती ब्रह्म श्री एकनाथ महाराजांच्या अभंगाद्वारा मानवी देहातीत असणाऱ्या आयुष्याचे दिग्दर्शन करतात. मानवी देह महत्वाचा आहे, परंतु आजच्या अभंगामध्ये नागबाबांना मानवी देहातीत असणारं आयुष्य महत्वाचं वाटतं. नागबाबांनी दृष्टांत दिला आणि अभंगाला प्रारंभ केला. सुगंधित फूल देठाला पकडून असतंय. त्या सुगंधित फुलाला किंमत कुठपर्यंत आहे? जोपर्यंत त्या फुलात सुगंध आहे तोपर्यंत किंमत आहे. त्या फुलातला सुगंध निघून गेला की ते फूल देठाला ओस ठरतं, एकटं ठरतं. तसं या देहातीत असणारं आयुष्य अति महत्वाचं आहे. हा देह मृत्यू लोकामध्ये पकडू नये, मृत्यू लोकरूपी देठाला पकडू नये. या देहातीत असणारं जे आयुष्य आहे तोपर्यंतच या देहाला किंमत आहे. या देहातलं आयुष्य संपलं की हा देह मृत्यू लोकांमध्ये ओस ठरतो. परिमळ गिरिया ओस फूल बेची आयुष्या शेवटी देह तैसा. त्याचं कारण आहे आयुष्य मोजण्याचं काम काळ करतो. घडी घडी काळ वाट याची पाहे अजून किती आहे अवकाश. पुढील चरणामध्ये महाराज स्वतःच्या मनाला समजावून सांगतात. हाची अनुताप घेऊन सावध काहीतरी बोध करी म्हणा. आपल्याला भरपूर आयुष्य परमेश्वरानं दिलं, परंतु खटवंग राहायला 1 तास होता. 1 तासामध्ये खटवंग राहायनं भाग्यदशा प्राप्त करून घेतली. त्याचं साधन महाराज सांगतात की खटवंग राया 1 तासामध्ये काळाचे मालक जे आहेत ना, ज्यांना आपण देव, परमेश्वर, ईश्वर, आत्मा मालिक, गॉड, आदिशक्ती, हरी, जे परमात्मा आहे त्यांना जिंकतात आणि खटवंग राया स्वतः भाग्यदशेपर्यंत पोहोचतात. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. नम्रतेने वंदन करतो आणि सेवेला प्रारंभ करतो. मस्तक हे पायावर
उपस्थित आहेत सर्वांना वंदन. आमच्या आत्या उपस्थित आहेत, पवार आत्या आहेत, भागडे आत्या आहेत. कीर्तन म्हणजे देव घरातलं कीर्तन. रोजची कीर्तन धर्ममंडपातली कीर्तन असतात, पण आज बाबांच्या दरबारातलं कीर्तन म्हणजे देव घरातलं कीर्तन असतं. नागबाबांचा गोड अभंग आपल्याला या अभंगावरती बाबा बुद्धी देतील त्याप्रमाणे चिंतन करण्याचा प्रयत्न करायचा. सर्वप्रथम आपण पुण्यस्मरणाच्या बाबतीमध्ये छोटस चिंतन करूया. पुण्यस्मरण म्हणजे काय, ज्याला शास्त्रामध्ये पिंडदान म्हणतात, ज्याला सोप्या भाषेमध्ये श्राद्ध म्हणतात. श्राद्धाची व्याख्या आहे, शास्त्रकार वर्णन करतात, श्राद्धाया क्रियते इति श्राद्ध, त्याला म्हणतात श्राद्ध. पिंडदान, धर्मसिंधू नावाच्या ग्रंथामध्ये पिंडदानाची व्याख्या आलेली आहे. आत्म्याने देहाचा त्याग केल्यानंतर काही विधी त्यांच्या पुढील पितरांपूर्वी यथासंगरित्या संपन्न करायचे आहेत. त्यामध्ये आत्म्याने देहाचा त्याग केला की पहिला विधी होतो अंत्यविधी, दुसरा विधी होतो रक्षा विसर्जन विधी, तिसरा विधी होतो दशक्रिया विधी, चौथा विधी होतो 13वा विधी, 5वा विधी होतो मासिक श्राद्ध आणि समारोपाचा विधी होतो वर्ष श्राद्ध. अनुक्रमे वर्षभर पिंडदान संपन्न झालं की श्राद्धाचा जो दिवस असतो तो दिवस म्हणजे त्या आत्म्याचा आत्ममुक्ती दिन असतो. धर्मसिंधू नावाच्या ग्रंथात उल्लेख आहे की आत्म्यानं देहाचा त्याग केला. आमच्या घरातील वडीलधारे आमच्यातनं निघून गेले, परंतु ते देहरूपाने जातात. एक वर्षभर ते आत्मरूपाने आमच्यात राहतात. कसे राहतात सांगतो तुम्हाला. आपण मुलांना शाळेमध्ये पहिल्या दिवशी पोच करतो. पहिल्या दिवशी टेन्शन असते, तो आतापर्यंत घर सोडून राहिलाच नाही, आई वडिलांना सोडून राहिला नाही, मोबाईलला सोडून राहिला नाही, कॉम्प्युटरला सोडून राहिला नाही. आणि पहिला दिवस तो कसा राहील, वडील त्याला शाळेत पोहोचवतात. पण वडील शाळेत पोहोचवताना सरांच्या कानात एक गोष्ट सांगतात, सर तो जर जास्त त्रास द्यायला लागला तर मला फोन करा, मी त्या आजूबाजूलाच आहे, मी जवळच इथे, घरी जाणार नाही, मी इथंच थांबतो, आसपासच आहे. जसं मुलाला योग्य प्रकाराने संस्कारित करण्याकरता वडील म्हणतात मी घरी नाही जाणार, मी इथंच आहे, आजूबाजूला दुरून लक्ष ठेवतात वडील. आईची माया, आई जरी घरी असली तरी आईचं चिंतन चालू असतं, आपलं भैयाचं टिफिन त्याच्या लक्षात आहे की नाही, पाणी घेतलं असेल की नाही, करमत आहे की नाही. असं एक कल्याणकारी तो एक दृष्टिकोन असतो. आमच्या घरातील पूर्वज एक वर्षभर आमच्यात थांबतात आणि जसजसे अनुक्रमे आम्ही पिंडदान करू ना तस तसा त्यांचा आत्मा मुक्त होतो. त्याला श्राद्ध म्हणतात. आता पुण्यस्मरण हा शब्द आहे. पुण्य आणि स्मरण हे दोन शब्द एकत्र आले आणि एक शब्द तयार झाला पुण्यस्मरण. पुण्य म्हणजे काय, या जगतामध्ये जे डोळ्याने दिसत नाही, ज्याच्यामुळे आमचं कल्याण होतं त्याला पुण्य म्हणतात. ज्याच्यामुळे व्यवहार अजिबात होत नाही पण आत्मउद्धार नक्कीच होतो त्याला पुण्य म्हणतात. ज्याच्यामुळे दैनंदिन व्यवहार होणार नाही, आपण म्हणू एक 100 रुपयाचं पुण्य द्या आणि पंपावर पेट्रोल टाकून द्या, जमल का? एक 1000 रुपयाचं पुण्य द्या बाबा आणि डिझेल टाकून देतो असं पंपावर म्हणून का आपल्याला? रामदास बाबांना पुण्यातनं व्यवहार होत नाही पण पुण्यातनं आत्मोद्धार होतो. मग हे पुण्य स्मरण का करायचं? या जगामध्ये आमच्या सोबत येताना व्यवहार नव्हता, लौकिक नव्हता, भौतिक सुविधा नव्हत्या. जाताना आमच्या सोबत व्यवहार, भौतिक सुविधा, लौकिक नसणारे, येतानाही पुण्यही होती आणि जाताना सुद्धा पुण्यही होते. या जन्मातून पुढच्या जन्मामध्ये जे सोबत घेऊन जाता येईल त्याला पुण्य म्हणतात. आणि पुण्य वाढेल असा धर्म जे जगाला शिकवतात त्यांचं पुण्य स्मरण होतं. विठ्ठल विठ्ठल. आणखी सोपं सांगतो, नीती मूल्यांचं आचरण करून जे प्राप्त होतं त्याला म्हणतात पुण्य. आई म्हणते बाळा नेहमी खरं बोलावं, पुण्य प्राप्त होतं. वडील म्हणतात दादा आपल्या घरामध्ये आजपर्यंत जे संस्कार आहेत, ज्या परंपरा आहेत त्या व्यवस्थित जोपासायच्या, पुण्य प्राप्त होतं. व्यवहार चांगल्या पद्धतीनं करा, पुण्य प्राप्त होतं. हा पुण्याचा ठेवा आई वडील आम्हाला शिकवतात, म्हणून आई वडिलांचं पुण्य स्मरण. पुण्य स्मरणाच्या बाबतीमध्ये मौली ज्ञानोबारांनी एक सोहळा सांगितला आहे. मौली म्हणतात आमच्या जीवनामध्ये 2 प्रकारचे सोहळे, बाकीचे सोहळे होत राहतील पण माऊलींच्या मध्ये 2 सोहळे. देहाची यादावा आलिया,
जन्म मृत्यूची आसोहरिया धनंजया जिया परी देहाची या गावा आलिया जन्म मृत्यूची आसोहरिया ना म्हणून हे धनंजया जिया परी. माऊली म्हणतात देहाच्या गावाला आलं ना की 2 सोहळ्यांना नाही म्हणूच नका. पहिला सोहळा जन्माचा आणि दुसरा सोहळा समारोपाचा म्हणजे मृत्यूचा. आता हे 2 सोहळे कोण साजरे करतात? आमचा जन्म झाला त्या दिवशी आई वडिलांना आनंद झाला, पेढे घ्यायची ऐपत नव्हती, त्यांनी साखर पान वाटलं, घ्या पेढे. सोहळाचे फार मोठा सोहळा आहे. आणि आता आई वडिलांनी आजी आजोबांनी वडीलधाऱ्यांनी आमच्या परिवाराकरता जे परिश्रम घेतले, स्वतःचं जीवन समर्पित केलं, त्यांच्या समर्पणाचा एक सोहळा आमच्याकडनं व्हावा, त्याला म्हणतात समारोपाचा सोहळा. यासाठी गेला होता जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज याला सोहळा म्हणतात. याजसाठी केला होता अट्टहास सेवकाचा अभिस गोड व्हावा. श्रीमद भगवद्गीतेमध्ये सुद्धा पिंडदानाचा उल्लेख आलेला आहे. संकरो नरकायैव कुलज्ञानां कुलश्च पतन्ति पितरो हेषां लुप्त पिंडोदक क्रिया. हा अर्जुनाच्या मुखातला श्लोक आहे. अर्जुन म्हणतात देवा कौरवांचं पिंडदान झालं नाही तर ते सगळे अतृप्त राहतील, त्याचा त्रास मला भोगावा लागेल. विठ्ठल विठ्ठल हा सोहळा मातोश्रींचं पुण्यस्मरण आणि त्यांच्या सुपुत्रांचं पुण्यस्मरण, 2 पुण्यस्मरण आहे. नागबाबांचं गोड अभंग आहे. नागबाबांनी आजच्या अभंगामध्ये मानवी देहाचं, मानवी जीवनाचं दिग्दर्शन केलं. या सृष्टीमध्ये भगवंताने अनेक प्रकारच्या जीवमात्रांना पाठवलं. भगवंताने सृष्टीमध्ये पाठवत असताना प्रत्येक जीवमात्राला पोट भरण्याचं ज्ञान दिलं आणि स्वतःच्या सुरक्षेचं ज्ञान दिलं. प्रत्येक जीवमात्राचं आपण निरीक्षण करा. भगवंताने प्रत्येक जीवामध्ये काही ना काही स्पेशालिटी दिलेली आहे. स्पेशालिटी आहे. जे काम मनुष्य देह करू शकत नाही ते काम पशु पक्षी करतात. आपण पेपरला बातमी वाचत असतो. पोलिसांच्या सीबीआयच्या अथक प्रयत्नातनं चोरीचा शोध न लागल्याने श्वान पथकाद्वारे चोरीचा शोध लावण्यात आला. श्वान पथक, कुत्र्यांचं पथक. जे काम माणसाला जमलं नाही ते काम श्वानाने केलं. स्पेशालिटी आहे. मांजर आहे मांजर. या मांजरीला तुम्ही उंचावरून किती पण उंचावरून फेका, ती पायावर पडते, पोटावर पडणार नाही कधी. स्पेशालिटी आहे. सुगरणी सारखं घर सुगरणच करू शकते. आर्किटेक्टला प्लॅनच काढता येत नाही. सुगरण स्पेशालिटी. मांजरीला किती लांब म्हणून सोडा, ती बरोबर आपलंच घर पुन्हा शोधते. सायंकाळपर्यंत आपल्या घरी येणार म्हणजे येणार. स्पेशालिटी आहे. इतर प्राण्यांची देह पहा. त्या देहामध्ये फक्त पोट भरणं आहे दादा. त्या देहामध्ये फक्त स्वतःची सुरक्षा आहे. बाकीच्या देहांपेक्षा हा देह दिव्य आहे. गुरुवर्य सद्गुरु श्री नारायणगिरीजी महाराज सांगायचे की बाकीच्या देहांची जबाबदारी, बाकीच्या पशु पक्ष्यांची जबाबदारी सगळी मनुष्य देहावरती आहे.
या सृष्टीतला सगळ्यात जबाबदार प्राणी जर कोण असेल ना तर तो मनुष्य प्राणी. विशेष जबाबदारी आहे. म्हणून तर बाकीचे प्राणी आडवे आणि मनुष्य देह उभा. उभा कशा करता? फॉर्म भरण्याकरता. उभा म्हणजे काय? हरिपाठ विवरण नावाचा छोटासा ग्रंथ आहे परमपूजनीय दोंडा महाराज देगलूरकरांचा. त्यांनी देवाची एक वारी उभा क्षणभरी तेली मुक्तीचारी साधिलेला. उभा या शब्दाचा अर्थ फार गोड सांगितलाय. उभा म्हणजे कर्तव्य करण्यासाठी सदैव तत्पर, त्याला म्हणतात उभा. नुसतं शरीराने उभं राहणं योग्य नाही आणि कर्तव्याची जाणीवच नसेल तर ते उभं राहणंही उचित नाही. कर्तव्य सांगू तुम्हाला. कर्तव्य एकुलत्या एक मुलीच्या लग्नाची तारीख फिक्स झाली. कैलास महाराज मुलीच्या वडिलांनी धावपळ सुरू केली. लॉकडाऊन नंतर चांगला सोहळा करायचा. आता निर्बंधच नाहीये. एकुलती एक ताई आहे. बाबांची कृपा झाली. तारीख धरली, पत्रिका छापल्या, प्रत्येक पाहुण्याच्या दारापर्यंत पत्रिका पोहोचवली. पाहुण्यांना आग्रह करून सांगायची यावं लागेल, शेवटचं कार्य यावंच लागेल. पाहुणे म्हणायचे अहो जेवण करा. ते म्हणायचे नाही मला जेवण नाही जमायचं आता. पाहुणे म्हणायचे उशीर झाला आराम करा. मला आराम करून नाही जमायचं आता. अहो जरा आराम करा. नाही जमणार. जेवण अहो जेवणही नको. बस करा. बसून नाही जमायचं आता. मला उभंच राहावं लागणार. मला सांगा ताईचे वडील बसत नाही का हो? बसतात. ताईचे वडील जेवत नाही का हो? जेवतात. ताईचे वडील आराम करत नाही का हो? आराम करतात. पण आराम करताना, जेवताना, बसताना अंतःकरणामध्ये सदैव कर्तव्याची जाणीव असणं याला म्हणतात तत्पर. सदैव तत्पर असावं. आमचं सीमेवरील जवान आहे त्याला बसून जमून का तिथं? सीमेवर जवान आहे ते भारतदाता आहे. भारत मातेकरता स्वतःचं जीवन समर्पण करण्याकरता फार मोठं अंतःकरण लागतं दादा. स्वामी विवेकानंदांचं वाक्य देर इज अ ग्रेट जॉय इन सेल्फलेस सर्व्हिसेस. निस्वार्थ सेवेमध्ये एक अलौकिक आनंद आहे. आमचा सीमेवरील जवान आहे त्याला घर आहे, त्याला दार आहे, त्याला प्रपंच आहे, त्याला गाव आहे, त्याला मित्र आहे, त्याला सोहळ आहे. त्याला बाहेर यावंसं वाटतं. तर तिथं बसून जमत नाही. त्याला जागेवर चहा नाही येत. घेता चहा घेता का नाही दादा. हे कर्तव्याची जाणीव असते दादा. आपल्याला जर घरून फोन आला आपल्या भैयाला बरोबर जरा घरी येता का? फाट्यावरून 2 मिनिटात येतो आपण. पण आमच्या सीमेवरील जवानाला जर घरून फोन आला आपल्या भैयाला बरोबर जरा घरी येता का? हजारो किलोमीटरवर त्याचं बाळ असतं गावाकडं आणि हजारो किलोमीटरवर तो सेवा करत असतो. हातामध्ये शस्त्र असतंय आणि अंतःकरणामध्ये एकच ध्यास असतो की माझ्या भारत मातेची सेवा मला करायची आहे. आईला विनंती करतो आई मी तुझी सेवा करतोय माझ्या लेकराचा सांभाळ तू कर. याला म्हटलं तत्परता आणि हा त्याग आहे. कर्तव्य करता सांगतो मी. कर्तव्याची जाणीव असणं हे अंतःकरणामध्ये आमच्या याच देहात भगवंतांनी ती जाणीव दिलेली आहे. याची देही घडे देवाचे भजन अनेक हे ज्ञान नाही कोठे. आता याच्या पुढे बोलतो. एकदाच देव मिळाला आपल्याला परत जर वाडगावला यायचं समजा पुढचा जन्म वाडगावलाच जन्म घ्यायचा आपल्याला. हे गाव फार आवडलं मला मोठे वाडगाव. मला वाडगावला जन्माला यायचं पुढचा जन्म. कोणाचं वशिला लावायचं आता? हा पुढचा जन्म घ्यायचा व आपल्याला त्याच घरात यायचा आता. तोच गट नंबर जमल आता. एकदाच जन्म आहेत आपल्याला. या जन्मावर या जगण्यावर कितीदा? 100 वेळा. काकड आरतीमध्ये वर्णन आहे. नरदेह शतवर्षाची गणना त्यामध्ये प्रयत्ना तुम्ही आठवा मधुसूदना. नरदेह दुर्लभ आहे आणि त्याच्यात भारत देशात दुर्लभ आहे. भरतखंडे नरदेह प्राप्ती हेतु परम भाग्याची संपत्ती. आपलं भाग्य आपल्याला नरदेह मिळाला पहिलं भाग्य. भारत देशात मिळाला दुसरं भाग्य. महाराष्ट्रात मिळाला तिसरं भाग्य. नगर जिल्ह्यात मिळाला 4थं भाग्य. सगळ्यात मोठं भाग्य सांगू
सद्गुरू तुळशीराम बाबांच्या पदस्पर्शानं पुनीत झालेला मातृभूमीत आम्हाला जन्म मिळाला. म्हणजे जिथं संतांचा सहवास आहे, जिथं बाबांचा सहवास आहे, जिथं गुरुवर्य नारायणगिरीजी महाराजांचा सहवास आहे, जिथं सद्गुरू गंगागिरीजी महाराजांचा सहवास आहे, श्री समर्थ सद्गुरू किसनगिरी बाबांचा सहवास आहे, त्या भूमीमध्ये आपण जन्माला आलो दादा, हे फार मोठं भाग्य आहे आपलं. जेथे हरीचे दास जन्म घेतील तिथं आपला जन्म झाला, हे आपलं भाग्य आहे. मग आता पुढे चला. पहिला विचार आपल्या समोर ठेवला, सर्व प्राण्यांमध्ये मनुष्य प्राणी जबाबदार. दुसरा विचार आपल्या समोर ठेवला की हा देह आपल्याला परत मिळवलंच, शाश्वती नाहीये, एकदाच मिळाला. आता याच्या पुढे आहे का, अभंगाचा दरवाजा इथे आहे. या देहातीत असणारं जे आयुष्य आहे ते आपण सोबत घेऊन आलो. गुरुवर्य महाराज सांगायचे की आपण जन्म झाला ना त्या दिवशी आपल्या दोन गोष्टी फिक्स असतात. ज्या दिवशी आमचा जन्म झाला त्या दिवशी दोन गोष्टी फिक्स आहेत. एक आमचे श्वास आणि दोन आमचे घास. विठ्ठला विठ्ठला रंगाळे महाराज बोलताना दिसतो, त्याचे श्वास आणि त्याचे घास मोजलेले. कोणी किती प्रयत्न करून पहा, श्वास वाढवता आले नाही, डॉक्टर साहेब घासही वाढवता आले. आपल्याला जेवायलाच मिळत नाही, एका दिवस असा येतो जेवायलाच मिळत नाही. याचा अर्थ आपल्या घरी स्वयंपाक नसतो, स्वयंपाक असतो. सकाळी 8ला घरचे म्हणतात 2 घास खाऊन घ्या मग जा. हा म्हणतो नाही गडबडी जरा जावंच लागते. जे घरातलं सगळं स्वयंपाकाचं नियोजन मागे पडतं, दिवसभर उपाशी राहतो. विठ्ठला विठ्ठला श्वास आहे मोजलेले, आमचे घास आहे तेही मोजलेले, आणि आमच्या 2 तारखा फिक्स आहे. पहिली जन्म तारीख आहे आणि दुसरी मृत्यूची तारीख आहे. ज्या दिवशी जन्म झाला त्या दिवशी या 2 तारखा फिक्स असतात. मॅन्युफॅक्चरिंग डेट अँड एक्सपायरी डेट. तसं प्रॉडक्ट लॉन्च होतच नाही. कंपनीमध्ये प्रॉडक्ट तयार झालं की ते प्रॉडक्ट ज्यावेळी मार्केटमध्ये येतं ना त्यावेळी त्याच्यावर लेबलिंग केलं जातं. बागडे सर, लेबलिंग मध्ये बाकीच्या सगळ्या गोष्टी असतात, कंटेंट्स असतात, MRP असते, मॅन्युफॅक्चरिंग असते, एक्सपायरी असते. ते मार्केटमध्ये येताना 2 तारखा पडल्या, आमचा जन्म होताना 2 तारखा पडल्या. विठ्ठला विठ्ठला आपल्याला घाबरवत नाही, घाबरू नका. तुम जीव हजारो साल के दिन हो 50,000 गुणिले 1000 किती झाले, कॅल्क्युलेशन खूप मोठं. जीवे तर शरदा शत, उदंड आयुष्य लाभ आपल्याला. मायकल जॅक्सनला 151 वर्ष जगायचं होतं. त्यांनी 12 डॉक्टर जवळ ठेवले, स्पेशल 12 डॉक्टर्स अंडर ऑब्झर्वेशन. मायकल जॅक्सन 151 वर्ष जगायचंय म्हणे, मला काय लागेल ते घ्या, पॅकेज घ्या, पण मला जगवा. प्रयत्न केला तर पण 151 वर्ष नाही जगता आलं. 51व्याच वर्षी त्याला देह ठेवावा लागला, कारण आयुष्य मर्यादित आहे. आणि आयुष्याच्या पॅकेजच्या बाबतीमध्ये भगवान परमात्मा उदासीन आहे. बाबांच्या दरबारात सांगतो, भगवंताने आपल्याला पहिले आयुष्य भरपूर देऊन पाहिलं, पण ते आयुष्य आता कमी कमी करत चालले. देव कृतयुगामध्ये मानवी देहाचं आयुष्य होते 1,00,000 वर्षाचं. भगवंतांनी पाहिलं आउटपुटच नाही, अस्थिमय प्राण होतं मेजर. माणसं जगायचे 1,00,000 वर्ष, जगायचे 1,00,000 वर्ष. भगवंत म्हणे आउटपुट नाही काहीच, याच्यातून उद्धार कोणाचाच होत नाही, जगतायत फक्त. 1 शून्य काढून घ्या, 1,00,000तला शून्य कमी झालं. त्रेतायुगामध्ये 10,000, देवाने त्रेतायुगातलं 1 शून्य काढून घेतला. द्वापरयुगामध्ये 1,000, देवाने द्वापरयुगातलं 1 शून्य काढून घेतला. कलियुगामध्ये 100. देवाला विनंती आता 100च राहिले, त्याच्यातलं 0 काढू नका. 100तलं 0 काढलं म्हणजे किती राहतील खाली?
2 पंचवार्षिक तरी होतील का विठ्ठला अल्प आयुष्यमान अल्प आयुष्य मानव देह शतकनिले ते अर्धरात्र काय नदी बालत्व पीडा रोग क्षय काय रचनासे उरलिती बाहेर क्षण भंगूर नाही भरवसा वारी सावध थोडा माय आशा काही न चली मग गळा पडील भासा पुढे हुशार तुर आहे उडसागा जाण नक्की दादा जाण नक्की आहे आयुष्य कमी आहे नाद बाबा म्हणतात आता या देहाचं निरीक्षण करू नका तर या देहातीत असणाऱ्या आयुष्याचं निरीक्षण करा आयुष्याच्या बाबतीतला जो बारकावा आहे तो सुगंधित फुलातला बारकावा आहे जसं सुगंधित फुलातला सुगंध असेपर्यंत किंमत असेल त्याला तसं या देहाला आयुष्य असेपर्यंत किंमत आहे अभंगाचं प्रथम सण परिमळ गेलिया ओस फुल श्री एकनाथ महाराजांच्या अभंगामध्ये आम्हाला मोलाचं मार्गदर्शन करतात परिमळ गेलिया ओस फुल देठी परिमळ म्हणजे सुगंध सुगंध गेला की सुगंधित फुल देठाला ओस ठरतं तसं आयुष्य संपलं की हा देह मृत्यू लोकात ओस ठरतो आता सुगंधाच्या बाबतीमध्ये एक छोटस चिंतन आहे या देहाला जेवढं आयुष्य मिळालं तेवढं आयुष्य त्यांनी सत्कार्यामध्ये व्यतीत केलं की त्या सत्कार्यामुळे त्याचं आयुष्य आणि त्याने जो वेच केला त्याची कीर्ती ती आयुष्यभर राहते आयुष्य कमी मिळू द्या क्वांटिटी पेक्षा क्वालिटीला महत्व दुग्ध व्यवसायामध्ये कॅनच्या संख्येला महत्व का 29.40 दुग्ध व्यवसायामध्ये 29.40 रावण हजारो वर्ष जगला कीर्ती अपकीर्ती शिल्लक राहिली माझ्या मौलिक ज्ञानोबाला फक्त 22 वर्ष थांबले हो किती वर्ष 22 जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज 42 वर्ष थांबले हिंदवी स्वराज्याचे संस्थापक हिंदू हृदय सम्राट छत्रपती शिवाजी महाराज 50 वर्ष थांबले धर्मवीर संभाजी महाराज 32 वर्ष थांबले
स्वामी विवेकानंदजी 39 वर्ष थांबले आणि भगतसिंगासारखं तरुण फक्त 30 वर्ष थांबले. या आयुष्याच्या आकडेवारी मुद्दाम सांगितली की आपण याच आसपास आहोत कुठेतरी. माऊली ज्ञानोबाराने ओव्हरटेक करून आलो आपण आता. जगद्गुरूंच्या आसपास आहेत 42, 50 आसपास आहे. मग आपल्याला भरपूर आयुष्य भगवंताने दिलंय. माझ्या माऊली ज्ञानोबारांचं आयुष्य फक्त 22 वर्षाचं आहे. पण माऊली हा शब्द त्यांच्या आचरणातून जन्माला आला. मा उ आणि ली शब्द मोकळा करू आपण. मा म्हणजे मानवता, उ म्हणजे उदारता, ली म्हणजे लीनता. मानवता, उदारता, लीनतेनं खचून भरलेलं व्यक्तिमत्व म्हणजे कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती माऊली श्रीमंत श्री ज्ञानेश्वर महाराज. मानवता कशाला म्हणतात? मानवता मानवानं मानवाशी मानवाप्रमाणे वागणं. साने गुरुजींची प्रार्थना होती आपल्याला शाळेत मानवते करता. खरा तो एकची धर्मा, खरा तो एकची धर्मा, जगाचे बांधकुरा सुपली काय कुदळीने कोरावे, नांगराच्या फाळाने कोरावे, निर्जनला तर बसल्या बसल्या कोरट्याने चुकली काय प्रार्थना. जगाला प्रेम अर्थ मानवता ना. मोहे तुझा हा परिवार, द्रव्यदारा क्षणभंगूर, शरीर जायाचे ठेवणे, धरशी हा विलास जण. जगद्गुरु चिंतन करतात, मानवते करतात. माझे माऊली ज्ञानोबारांचे गोड संदेश आहे. माऊली म्हणतात की या सृष्टीमध्ये जन्माला आलेला जीव आहे तो आपल्याला एकदाच भेटतो, परत भेटत नाही. माऊलीची मानवता सांगू तुम्हाला. मानवता माझ्या माऊली ज्ञानोबारांना आळंदीमध्ये भिक्षा वाढलीच नाही. ज्यांनी वाढली त्यांनी पुन्हा मातीत कालवली. इंद्रायणी काठी स्नानही करू दिलं नाही. विश्वबाने इंद्रायणीच्या काठी समय फेकून मारली, डोळ्याजवळ लागली, रक्ताची धार लागली. माऊली ज्ञानोबारांना त्रास झाला, तो त्रास त्यांनी सहन केला. आता याच्या पुढे आहे का? आपल्याकडे नेवासाला माऊली ज्ञानोबारांचा मुक्काम झाला. तिथं भावार्थ दीपिका ज्ञानेश्वरीचा जन्म झाला. अमृतानुभव ग्रंथाचा जन्म झाला. तिथंच माऊली ज्ञानोबारांच्या नजरेच्या क्षमतेवर, ताकदीवर, सामर्थ्यावर प्रेत उठलं. शके 1212 तरी टीका केली ज्ञानेश्वरी, सच्चिदानंद बाबा आधारी लेखक तुझा. ज्यांनी प्रेत उठवलं आणि ज्ञानेश्वरी लिहून घेतली. माऊली सांगत होते आणि सच्चिदानंद बाबा लिहित होते. पण लिहायच्या अगोदर त्यांची अंत्ययात्रा निघाली होती. ज्या नजरेमध्ये प्रेत उठलं तीच नजर जर विश्वभावर पडली असती, समय फेकलेले विश्वभाव पडली असती, मग विश्वभा दिसले असते प्रसादाला, आपल्याला दिसलेच नसते. तो त्रास गिळला आणि माऊली ज्ञानोबारांनी शेवटी विश्वभा करताच प्रार्थना केली. जेखांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो, मैत्र जीवांचे. तर माऊलींनी म्हणायला पाहिजे होतं, जे काळांची संघटना मरो, मला त्रास देणारे, त्याला म्हणतात मानवता, उदारता. आपल्याकडे असणाऱ्या इतरांना देणं, लीनता. सगळ्या गोष्टी उपलब्ध असताना सुद्धा सद्गुरु बाबांकडे ते श्रेय देणं, माऊली ज्ञानोबारांकडे ते श्रेय देणं, याला म्हणतात लीनता. विठ्ठला माऊली ज्ञानोबारांचं परिमळ आजही शिल्लक आहे, आजही शिल्लक आहे. माऊलींचा देह नाहीये पाहण्याकरता. माऊली कसे दिसत होते आपण फोटोत पाहतो फक्त. कसे दिसत होते माहित नाही, फोटोत आहे. तर त्या देहानं केलेलं कार्य मात्र आजही जिवंत आहे. याला परिमळ म्हणतात, याला सुगंध म्हणतात. हा सुगंध आजही दरवळतो जातो. जरी माऊली ज्ञानोबारा नाही आहेत, पण सोहळा पाहतो. काल माझ्या माऊलींचं प्रस्थान झालं पंढरपूरला. काय सोहळा निघाला. 2 वर्ष वारकरी घरात बसून होते, माऊली बसनी गेले होते. पण आता या वर्षी मात्र प्रत्येकाला आस लागलेली आहे पंढरपूरची. ज्यावेळी पहिली वारी केली ना, त्यावेळी पहिल्या वारीला माझ्या माऊलींना त्रास झाला. कसा? ऐका आता. माऊली ज्ञानोबारांनी खांद्यावर भागवत धर्माची भगवी पताका घेतली, पंढरपूरला निघाले. एकटे माऊली ज्ञानोबाराय आळंदीतनं निघाले. पुण्यामध्ये पहिला मुक्काम पडला. 5 दर भिक्षा मागितली. आई वारकरी पंढरीचा,
देता भिक्षा? एकाही दारामध्ये भिक्षा मिळाली नाही. अखेर माऊली ज्ञानोबांनी निर्णय घेतला, आता काही मागायचं नाही कोणाला. पंढरपुराला 21 दिवस माऊली ज्ञानोबाराय भजन करत करत पंढरपूरला येतात. चंद्रभागेचं स्नान करतात, पुंडलिकरायांचं दर्शन घेतात, महाद्वारापर्यंत येतात. दर्शन घ्यायचंय मुख्य प्रवेशद्वारात भगवान पांडुरंग परमात्म्यांचं मुखदर्शन झालं. एवढा आनंद झाला, एवढा आनंद झाला. पहिल्यांदा विश्वाच्या मालकाला पाहिलं. भगवान पांडुरंग परमात्म्यांचं दर्शन घेताना माऊली ज्ञानोबारायांच्या डोळ्याला धारा लागल्या. माऊली म्हणतात, अनंत रूपे अनंत वेश देखील ज्ञातासी बाप रखुमारीवर कोण बाणाली कैसी. काय माझ्या माऊली ज्ञानोबारायांचं स्वरूप आहे, काय भगवान परमात्मा आहे, काय तो सोहळा आहे. एक जगाची सावली आहे आणि दुसरी विश्वाची माऊली आहे. समोरासमोर आहे. माऊली ज्ञानोबारायांना आनंद झाला. माऊली म्हणतात, योगी देखिला सजनी पाता पाता मन पुरे देखिला देखिला देवाचा देव. प्रत्यक्ष दर्शन करतात. माऊली ज्ञानोबाराय मंदिरामध्ये प्रवेश करतात. पण माऊलींना थांबवण्यात येतं. थांबा, कोण आपण? माऊली हात जोडून म्हणतात, माझं नाव ज्ञानेश्वरी काका. कुठून आला? आळंदीवरून आलोय. विठ्ठल पंतांचा ज्ञानेश्वर तूच का? हो काका, ओळखता तुम्ही मला? अरे तुम्हा भावंडांना कोण ओळखत नाही? तुम्ही आळंदी वाटवली, इंद्रायणी वाटवली, पंढरपूर वाटवता काका. काका, जीवाच्या येण्यानं तीर्थ पाटेल का क्षेत्र पाटेल का माझी इंद्रायणी माता पाटेल? का बोलताय असं? मेदवाटेच्या गप्पा मारू नकोस, मंदिराच्या बाहेर हो. माऊलींचा हात पकडला, मंदिराच्या बाहेर उडत आणायला लागले. माऊली विनंती करताय, काका नका असं करू, मला दर्शन घ्यायचंय, नका असं करू, दरबारात तुम्ही बाहेर का घेताय? अवेर नका करू ना, अपेक्षेनं आलो हो, फार अपेक्षा आहे. देवा सांगा ना तुम्ही यांना, मला दर्शन घ्यायचंय, सांगा ना देवा. तुम्ही इथंच आहात ना देवा, सांगा ना यांना तुम्ही. माऊलींचं ऐकलं जात नव्हतं. हात धरून माऊली ज्ञानोबारायांना बाहेर ओढत आणलं. पहिल्या पायरीवरनं लुटून दिलं. घरंगळत खाली आले. देहाला वेदना झाल्या. गळगळ गळगळ डोळ्यात अश्रुधारा वाहू लागल्या. माऊली ज्ञानोबाराय घसघसा रडू लागले. भगवंताला विचारता, देवा आळंदीमध्ये न्याय मिळाला नाही, तुझ्या दरबारामध्ये आलो होतो, इथंही न्याय मिळाला नाही, अपेक्षा होती देवा. नाही यायचं तुम्हाला, नका येऊ. तुम्ही बघताय देवा हे सगळं, नाही यायचं नका येऊ, माझा तुम्हाला नमस्कार आहे. माऊली ज्ञानोबारायांनी पहिली वारीचा आवाज दिला भगवान पांडुरंग परमात्म्यांना. पांडुरंग विठ्ठल पांडुरंग विठ्ठल माय बापा विठ्ठल तुळशी मारोही श्वासांची तुटे भाव विठ्ठला जीव झाला कासा विसा रूप भाव विठ्ठला तुळसी मारोही श्वासांची तुटे भाव विठ्ठला जीव झाला कासा विसा रूप भाव विठ्ठला पांडुरंगा विठ्ठला पांडुरंगा विठ्ठला माय बापा विठ्ठला. घरातच कारावास शोषला रात्रंदिस तुझा मानवी आठवलं नाही बांधवीस. गोड लागला शिवार गोड लागला रसिक चंद्रभागीच्या तीराची आम्हा बोलावते तुझ्या नामाविना नसे काही ठाव विठ्ठला जीव झाला कासा विसा रूप भाव विठ्ठला पांडुरंगा
माऊलींनी पहिला आवाज दिला, पंढरपूर सोडलं, आळंदीत आले. आता पुढे ऐका, तुम्हाला परिमळ कळेल. आता पहिल्या वाडीला ते एकटे गेले, तिथून पुढे वारकऱ्यांची संख्या वाढत गेली. काल जर 16 पाहिलं आपण तर नजर पुरत नाही एवढे वारकरी आहेत. आणि डॉक्टर साहेब पुढे 16 वाढत जाणार. एक दिवस असा येणार की माऊली ज्ञानोबांचं आळंदीतून प्रस्थान होईल पंढरपूरला. माऊली पंढरपूरला निघतील 16मध्ये. माऊली भजन करत 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 आळंदीतून पंढरपुरात असतील आणि 16तला शेवटचा वारकरी मात्र आळंदीत असेल. आळंदी ते पंढरपूर एवढा भव्य आणि दिव्य 16 माझ्या माऊली ज्ञानोबांचा एक दिवस होणार. याला म्हणतात परिमळ, सुगंध, कर्तृत्वाचा सुगंध, उत्तमची एकामरण्याची सगळे उत्तमाची उडी कीर्ती मागे. आपण गेल्यानंतर मागे शिल्लक काय राहील? जनपळभर म्हणतील हाय हाय, मी जाता राहील कार्य काय. आमचं कार्य मागे शिल्लक राहील. याला म्हणतात सुगंध. आयुष्या शेवटी देह तैसा. आयुष्य संपलं की देह एकटा राहतो. माफी मागून एक प्रश्न विचारतो, अगोदर क्षमा करा. या देहात जोपर्यंत श्वास आहे तोपर्यंत या देहाला नावाने हाक मारतात. या देहातले श्वास थांबल्यानंतर या देहाला नावाने हाक मारतात का? या देहातला श्वास थांबला, नावाने हाक मारतात याला? त्याला स्पेशल नाव आहे. बॉडी कुठपर्यंत आहे? बॉडीला कपडे घाला, बॉडीला PM ला पाठवा. आता नाव संपून गेलं. जीवनाची व्याख्या ही श्वासावर आणि नावावर आहे. ज्या दिवशी आमचा जन्म झाला त्या दिवशी श्वास असतो पण नाव नसतं. आणि ज्या दिवशी आमचा मृत्यू होणार आहे त्या दिवशी नाव असतं पण श्वास नसतो. श्वास आणि नाव याचं मधलं जे अंतर आहे त्याला जीवन असं म्हणतात. विठ्ठला जीवन जगत असताना एक आनंदाची परिसीमा शोधा. जीवनाचा आनंद परमात्मेजवळ आपल्याला मिळतो. जीवन हे दुःखात घालूच नका. टेन्शन, स्ट्रेस, ताण तणाव किती त्रास करून घेतला आपण, किती त्रास करून घेतला आपण, तरी त्याचं जगाला काही घेणं देणं नसतं. त्याचा त्रास स्वतः आपल्याला होत असतो. मग आनंद शोधायचा. जसं माता भगिनींना एक प्रश्न विचारतो मी, सोपा प्रश्न आहे. संसारामध्ये आपल्याला आनंद सासरला मिळतो का माहेरला? भांडण लावून जाणार नाही मी वाडगावमध्ये. त्यांनी मनातून लगेच उत्तर देऊन टाकलेलं माहेरला आनंद आहे बाबा. मी सांगतो सासरलाही आनंद आहे आणि माहेरलाही आनंद आहे. पण सर सासरचा आनंद जो असतो तो जबाबदारीचा आनंद असतो आणि माहेरचा आनंद असतो ना तो निस्वार्थ आनंद असतो. तिथे जबाबदारी नसते. माझ्या ताईला जर सकाळी 9 वाजेपर्यंत आराम करावा वाटला तर सासरला होईल का माहेरला? माहेरला. माझ्या ताईला जर दुपारी 4ला भजे खावा वाटले, गरम गरम, बटाट्याचे वेगळे, कांद्याची वेगळी, घोसाळीची वेगळी, गरम गरम भजे खावा वाटले 4 वाजता दुपारी खावा वाटले, सासरला मिळतील का माहेरला? कुठं? माहेरला. सासरला मिळतील भजे? भजे रासाची वेगळी पिठाला. आनंद सांगायचंय. आपण सगळ्यांचं माता भगिनीचं माहेर हे त्यांचं मूळ स्थान. त्यांना तिथे एक आंतरिक जिव्हाळा असतो.
पुरुष मंडळी लक्षपूर्वक ऐका. आपण जरी देवाला पुरुष असलो तरी आपण सगळे सासूरवास होतो. दिसताना पुरुष दिसतो पण आपल्याला त्रास होतो म्हणजे सासूरवास आहे. मायाला त्रासच नाही की आनंद आहे. मला सांगा, आपण इथं आलोय, हा मृत्यू लोक, हे गाव, हे आपलं स्वतःच घर, इथं आपल्याला त्रास होतो का नाही होत? जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारी माना तुझी शोधून पाहे. श्री समर्थ रामदास स्वामी म्हणतात, शोधून पहा तुम्ही, शोधूनही सापडणार नाही. जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नाही. ज्याला पुरुष मंडळींना, आपण जरी देव रूपानं पुरुष असलो तरी आपण प्रकृतीनं मात्र सगळ्या स्त्रिया आहोत. कारण आपल्याला रात्रंदिवस दुःखाला सामोरं जावं लागतंय. आपल्या सगळ्यांचं माहेर, जसं माझ्या माता भगिनींचं माहेर मी सांगितलंय, तसं आपल्या सगळ्यांचं माहेर, आपल्याला तिथं आनंद मिळेल. कुठं? माझे माहेर पंढरी, माझे माहेर आपल्या सगळ्यांचं माहेर आहे पंढरपूर. माऊली ज्ञानोबा म्हणतात, जाईन ते माये तया पंढरपुरा, भेटेन माहेरा आपुलिया. माहेरला आपल्या सगळ्यांच्या आई वडील वाट पाहतात. वाट पाहे उभा भेटीची आवडी, कृपाळू तातडी होता वेळ. जेवढं आयुष्य मिळालं ना तेवढं सगळं आयुष्य आपण माहेरला व्यतीत करा, त्याच्या चिंतनात व्यतीत करा. तेवढा काळ आपला नक्कीच आनंदात जाईल. आनंद मिळतो तो इतरांना सुखी पाहण्यात आनंद मिळतो. श्रीमद भागवतातलं एक चिंतनीय वाक्य सांगतो, आदमी को अपने दुख से ज्यादा औरों के सुख का ज्यादा दुःख होता. माणसं सध्या जी आजारी आहेत ना, ती स्वतःच्या दुःखापेक्षा इतरांच्या सुखाकडे बघून फार जण आजारी आहेत. हे श्रीमद भागवतातलं वाक्य, आदमी को अपने दुख से ज्यादा औरों के सुख का ज्यादा दुःख होता. एक जण डॉक्टरकडे गेला, या बाजूला चमक निघाले. डॉक्टरने पेन किलर दिला. मोठे महाराज चमक थांबवणार ना, परत आला. डॉक्टर साहेब चमक वाढली. डॉक्टर म्हणे चमक निघाली, 2 दिवस आठवतो का तुला? म्हणे मग. म्हणजे काय झालं काय? म्हणे आम्ही दोघं भाऊ होतो. बर, मग आमचं डिवायडेशन झालं. बर, वस्तीवर पाणीच नव्हतं. मग थोरल्या भावाने बोरची गाडी बोलवली. पहाटे 5ला जेव्हा बोरनी पाण्याची गुंडी मारली, माझ्या पोटात चमक उठली. या आजारांना मेडिकल सायन्स काहीच करू शकत नाही. ॲलोपॅथी नाही, होमिओपॅथी नाही, आयुर्वेद नाही. मायेला त्याचा उपचार होणार आहे. भजन करत करत जाऊयात आपण सगळे. आनंद आहे. जिजुनी स्वतःच्या बंधनाने दुसऱ्या समजलं द्यावा, जिजुनी स्वतःच्या बंधनाने दुसऱ्या समजलं द्यावा, हे गाता जीवनाचा प्रारंभ ओढावा, आनंद या जीवनाचा
सुगंधा करी बरमावा, आनंद या जीवनाचा सुगंधा करी बरमावा, पागातला सूर जैसा ओठा कोणी ओढावा. जीवन आनंदी असू द्या, जीवन सुखी असू द्या, कारण एकदाच मिळालेले जीवन आयुष्य संपल्यानंतर मागे काय शिल्लक राहणार नाही हे आपल्याला सगळ्यांना नाथबाबा सांगतायत. म्हणून नाथबाबा पुन्हा सांगतायत. नाथबाबांनी एका साधकाने विचारलं का बाबा आयुष्य संपलं ठीक आहे, पण या आयुष्याचा मालक कोण? अभंगाचं दुसरं चरण. घडी घडी काळवातयाची पाहे अजूनही किती आहे अवकाश. काळ वाट पाहत आमची सगळ्यांची, याच्यातून काहीतरी बोध घे. नाथबाबा म्हणतात मना लहाची अवकात येऊन सावध काही करी बोध करी. त्याचं कारण असं आहे की आपल्याला आयुष्य भरपूर मिळालं, पण खटवांग राहायला 1 तास होता. 1 तास उरला खटवांग राहायची भाग्य दशा कैसी प्राप्त झाली. 1 तास 60 मिनिटं कमी वेळेत आपल्याला देवाने किती मिनिटं दिली, किती तास दिले. पर काळाची मोजणी उतरत्या क्रमाने, आपले वाढदिवस चढत्या क्रमाने, आपण वाढदिवस साजरे करतो चढत्या क्रमानं, आणि काळ तो उतरत्या क्रमानं. काउंट डाऊन
एखाद्याचं आयुष्य 60 वर्षाचं आहे ना, त्याचा पहिला वाढदिवस असला की काळाचा रिडिंग पडतो 19. काळाचं मशीन. दुसरा वाढदिवस 58, 5वा वाढदिवस 55, 10वा वाढदिवस 50, 20वा वाढदिवस 40, 30वा वाढदिवस 30, 40वा वाढदिवस 20, 50वा वाढदिवस 10, 51वा वाढदिवस. मदत करा ना बसल्या बसल्या. 9, 52, 8, 53, 7, 54, 6, 55, 5, 56, 4, 57, 3, 58, 2, 59, 1. संपलं. भीती वाटते नसताना, भीती वाटते ना आपल्याला, काउंट डाऊन येतो, उतरता खटवान करायला रडत बसले. ऐका आता, आपल्याला काळाचा मालक जिंकायचा. काळाचा मालक जिंकला त्या कीर्तनाचा समारोप झाला. उदाहरण सांगतो आणि लगेच कीर्तनाचा समारोप करू आपण. वाडगावमधले एक वारकरी आहेत, पंढरीचे वारकरी. त्यांचं नगर मधल्या एका वारकरी बरोबर परिचय झाला. नगरचे वारकरी व्यापारी होते, श्रीमंत होते. दोघे बरोबर होते. एक दिवस ते नगरचे वारकरी म्हणे, फक्त वारी भेटतो आपण, जरा आधी मध्ये एक चक्कर मारा, गरीबाच्या झोपीत पाहिला हे काढले माझं. श्रीमंत व्यापारी. ते वाडगावचे वारकरी काही कामानिमित्त नगरला गेले आणि त्यांनी त्यांचं घर शोधलं. मनोज महाराज गेटवरचं नाव कार्डवरचं नाव मॅच झालं, हेच घर. त्यांनी ती गेट उघडलं. गेट उघडल्या बरोबर गेटवरचं काळ गलेलं कुत्र होतं ना, त्यांनी लगेच झडप घातली. त्या वारकऱ्याच्या अंगावर धावून गेलं कुत्र. खांद्यावर पाय दिले. वारकऱ्याच्या समोर ते कुत्र असं गुर 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 करायला लागलं. वारकरी कुत्र असं समोरासमोर. वाडगावचं वारकरी म्हणे, आपण येऊन पसतो. कुत्र आलं धावून. तिने आवाज दिला, सकाळची वेळ आवाज दिला, ओ शेठजी, कुत्र कुत्र, ओ शेठजी. व्यापारी वरच्या मजल्यावर होते, चोपाळ्यावर बसलेले होते. चोपाळ्याची रचना अशी होती की उन्हाची किरीम बरोबर चोपाळ्यावर यायची. ते उन्हाला बसलेले, सकाळची वेळ. हातामध्ये पोह्याचा नाश्ता आला. पोहे इतके गरम होते ना, तर कढईतून फक्त डिश मध्ये आले होते, कारण उन्हात वाफच सांगत होता. पिवळे धमाकेदार पोहे होते, लाल लाल शेंगदाणे चमकायचे उन्हात राहायचे. पिवळी कुरमुरीत अशी भेळ टाकलेली होती, शेव कुरकुरीत भेळ होती मस्त. त्याच्यावर खिरापतही किसून टाकलेली होती. साखरेचे दाणे सुद्धा झाकत नव्हते, जाड साखरेचे दाणे टाकलेले होते. लिंबाच्या 2 रसाची फोडी होत्या. फक्त लिंबू पोहायचं, बस आता मिक्स करून, लिंबू मिक्स करून लगेच पोहे सुरूच करायचे. तुम्हाला प्रॉब्लेम नाही लागला का? धमाकेदार पोहायचा नाश्ता समोर. तेवढा खालून आवाज आला, शेठजी, पोह्याची डिश बाजूला ठेवली. शेठजीने वरून पाहिलं, अरे वाडगावची माऊली आहे. पाहिलं ते कुत्र्याचे पाय दोन्ही खांद्यावरती. वारकरी घाबरलेले. त्यांनी वरून आवाज दिला, मोठ्या. कुत्र्याचं नाव होतं मोठ्या. कुत्र्याने खांद्यावरचे पाय खाली घेतले, शेपूट आलो वर गेला. वरून व्यापारी म्हणे, या आता दादा वर या, काय नाही करणार तो, त्याच्या मागे या. पायरी चढत चढत कुत्र वर गेलो, चोपाळ्याच्या खाली जाऊन बसलो. वारकरी वर गेले, व्यापारी पळत पळत आले. पळत येऊन त्यांनी त्या वारकऱ्याच्या पायावर डोकं टेकून दर्शन घेतलं. कुत्र्याने पाहिलं, ज्या ते आपला मालक डोकं टेकवतोय, त्या ते आपल्या मालकापेक्षा वरिष्ठ अधिकारी आले. आज कुत्र शांत, हात धरून आणला, चोपाळ्यावर बसवलं. व्यापारी खाली बसले, वारकरी चोपाळ्यावर बसले. पोह्याची डिश तशीच होती, अजून सांगू कशी. पोह्याची डिश तशीच. घ्या म्हणे, आपण नाश्ता करा पोटभर. व्यापारी खाली बसले, त्यांनी नाश्ता नाही केला. वारकऱ्यावर पोटभर नाश्ता करू घातला. नाश्ता झाल्यानंतर पोह्याची डिश ठेवायला जाताना त्या कुत्र्याच्या शब्दावर पाय पडला वारकऱ्याचा. एकदा नाही, जाताना एकदा पडला आणि येतानाही एकदा पडला. आल्याबरोबर जे कुत्र गुरगुर करत होतं ना, ते शब्दावर पाय दिलं तरी काही बोला नाही. कारण कुत्र्याला काही बोलायचं कामच पडलं नाही. कुत्र्याचा मालक जिंकला का कुत्र आपोआप जिंकलं जातं. आमचा जन्म झाल्यापासून काळरूपी श्वान आमच्या बरोबर रात्रंदिवस संघर्ष करतोय. घडी घडी काळ. काळाला काहीच म्हणू नका. काळाचा मालक जिंकला की काळ आपोआप जिंकला जातो. सापडला हरी तयाला साधनी, एका जनार्दनी हरी बोला. हरिमुखी गाता हरपली चिंता, त्यामुळे मागुता जन्म घेणे ज्ञानेश्वर.
हे काय